श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, पंढरी अधीशा रुक्मिणी वरा, भक्तपालका चकोर चंद्रा, प्रेम पीयूष धारका, हे दीनबंधू दीनानाथा. पुढे चालवी भक्तिसार कथा, मागील अध्यायी वैराग्यता, गोपीचंदा लागली. असो पुढे आता श्रोती, अवधान द्यावे ग्रंथार्थी. गोपीचंद सोडून ग्रामाप्रती, वैराग्य आचरू चालिला. मार्गी ग्रामोग्रामी जात, आहारापुरती भिक्षा मागत. पुढे मार्गी गमन करीत, वाचे जप करीतसे. परी गौड बंगाल देश उत्तम, समाचार कळला ग्रामोग्राम. की गोपीचंद राजा नरोत्तम, योगींद्र नीती आचरला. गावोगावीचे सकळजनी, ऐकता विवळ होती मनी. नेतृ अश्रुपात गाळुरी, आहा आहा म्हणताती. एक एकांशी बोलती वचन, राव नव्हे होती मायपूर्ण. कन्ये समान केले पालन, सकळ प्रजेचे राजा रायाने. आता ऐसा राजा मागुती, होणार नाही पुढत पुढती. ऐसे म्हणून आरंभती, लोक गावीचे सकळीक. असो तो ज्या गावी जात, त्या गावीचे लोक पुढे येत. म्हणती महाराजांनी राहावे येत, योग पूर्ण आचरावा. नाना पदार्थ पुढे आणती, परी तो न घे कदा रुपती. भिक्षा मागुनी आहारापुरती, पुढे मार्गी जातसे. शेठ सावकार मोठे मोठे, बोलवीत येती तया वाटे. पुन्हा परता वागवटे बोलता ती रायासी. हे महाराजा तुम्हा विण, प्रजा दिसत आहे दीन. जैसे शरीर प्राणाविण, निचेष्टित पडतसे. तैसी गती प्रजेची झाली, जरी तुम्ही जाता आमुची माऊली. तरी योग साधुनी पुन्हा पाऊली, दर्शन घ्यावे आम्हा ते. अवश्य म्हणून नूपनाथ, बोलवितसे समजता. ऐसे रायासी गावोगावी, होत आती गुंती चालावया. असो ऐसे बहुत दिनी, स्वराज्याची सीमा उल्लंघुनी. गौड बंगाल देश टाकुनी, कौल बंगाली संचरला. त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत. प्रविष्ट झाला लोका समस्त, चकचकीताती अंतरी. म्हणती गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदना. हा गोपीचंद प्रज्ञावान, धर्मदाता सर्वदा. असो कौल बंगालीचा रूपती, पौल पट्टण ग्रामी वस्ती. तेथे भगिनी चंपावती, गोपीचंदाची नांदतसे. तिलकचंद श्वशुर नामी, महाप्रतापी युद्धधर्मी. जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी, तैसाची नीती तो असे. गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्यरथ. धन भांडारे अपरिमित, राज सदने भरली ती. किल्ले कोट दुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सबळ. तया देशीचा तो नृपाळ, तिलकचंद मिरवला. 1,00,000 सहस्र लक्ष, सबळ पृतनेचा असे दक्ष. पैती पृतना नव्हे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिरवतसे. तया गृहीती चंपावती, सासुरवासिनी परम युवती. ननंदा जावा भावांप्रती, देवान परी मानितसे. परम प्रतापी गरजत काळ, सासू सासरे असती सबळ. येथेही वृत्तांत समजता सकळ, गोपीचंदाचा समजला परी करीती टीका. म्हणती आहारे नपुंसका, ऐसे राज्य सोडून लेका. भीक मागणे वरी येले, आहा मृत्यू आला जरी. तरी भिक्षा झोळी न वंचावी करी. क्षत्रिय धर्मदाय शरीरी, भीक मागणे नसेची. आहा जन्मात येऊनी काय केले. क्षात्र कुळा दूषण लाविले, आमुचे मुखासी काळे लाविले. शिशुली केले जन्मात, म्हणतील सोयरा तुमचा कैसा. नपुंसक झाला वेडा पिसा, वैभव टाकुनी देशोदेशा. भीक मागे घरोघरी, तो जन्म ताची का नाही मेला. क्षत्रिय कुळाचे डाग लाविला, आता स्वमुखा दाविणे कशाला. श्लाघ्य दिसेना अमुते, ऐसे आता बहुता रीती. लोक नांदितील आम्हा प्रती. आहा कैसी ती मैनावती, सूत दवडिला तिने हा. आहा पुत्रा देऊनी देशवटा, आपण बैसली राजपटा.
जालिंदर हाती धरुनी गोमटा भ्रष्ट केले राज्यासी हा सांडुनी रत्नवाटी हाती घेतली कैसी न रोटी कनक टाकुनी चिंधुटी भाई बांधी प्रीतीने आहा जालिंदर कोणता निका भिकार वाईट मिरवे लोका हाती धरिला समूळ रोडका डोई बोडका निखाष्टक ऐसियाच्या लागुनी ध्यानी घरासी लाविला आपल्या अग्नी आता काळे तोंड करुनी जगा माझी मिरवीत असे आहा माय नव्हे ती लाव म्हणावी स्वसून जिने केला गोसावी लठ्ठाश्रमाच्या लागुनी पायी विघ्न आणले राज्यात आता कोण तिचा बाप उभा राहिला बलाढ्य भूप राज्य हरुनी खटाटोप देशोधडी लाविल की ऐशी वल्गना बहुत रीती एकमेक सोमुखे करती ते ऐकुनी चंपावती क्षीण चित्ती होतसे मनीच्या मनी आठवणी गुण बंधूसाठी करी रुदन नणंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खोचदी म्हणती भावाने उजेड केला कीर्ती ध्वज उभारिला राज्य सांडुनी हात भिकेला ओढवितो लोकांची माय बंधूनी दिवटा लाविला तीही लोकी उजेड केला आता उजेड इचा उरला हेही करील तैसेची आय माय ती हो रांड जगी ओढविल भांड आता जगी काळे तोंड करून या मिरवते ऐसे दुःखाचे देती घाव हृदयी खोचुनी करती ठाव बोलणे होतसे शस्त्र गौरव दुःख विषमा परी येरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामवृंद पौल पट्टणी येऊनी शुद्ध पाणवती बैसला हस्ते काढूनी शिंगीनाद वाचे सांगत हरी गोविंद परी स्वरूपा माझी प्रताप वृंद झाकला तो जाईना की अर्कावरी अभ्र आले परी तेज तयाचे नाही बुडाले की मृग मदाचे गुंडाळिले सुवास वेचल्या राहीना तेवी तो नूपनाथ पाणवत्या ते विराजत तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातल्या त्यांनी येताची देखला नैनी देखताची राव ओळखला चिन्नी मग त्या तैसेची परतोनी राजसदना पै गेल्या रायासह सकळांशी वृत्तांत सांगती त्या युवतीसी की गोपीचंद पावण पाठवण्यासी येऊनिया बैसला ऐसे वृत्तांत राये ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुखासी काळे लावून आमचे गावी का आला परी लोकात करीला मुची अपकीर्त संचरोनी पट्टणात भीक मागेल गृही लोक म्हणतील अमक्याचा अमुक घरोघरी मागतो भीक काळे करुणी आमचे मुख जाईल मग पुढारा आहाराया ऐसे करणे होते तरी का सया आलासी येथे स्वदेशी चोरोनिया गुप्त भीक मागावी सुखाने सकळ राजसदनीची माणसे वेडाळपणी बोलती त्यास तिलक चंद येऊनी त्या समयास गृह मनुष्य सांगत असे म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध परी जगात आपले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून तेथे त्या ते घालून भोजन बोळवावे येथून ऐसे सांगुनी रूपे सर्वाला राव सभास्थानी गेला येरीकडे परिचारिकाला पाठविले बोलवू परिचारिका जाऊन तेथे म्हणती महाराजा नूपनाथे बोलाविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीसी राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैसी भगिनी ताई माई घर घर बाप घर घर आई भरली असे विश्वाते परी आता असो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती तरी भेटून येते युवती पुढे मार्ग क्रमावा ऐसे म्हणून परिचारिका सहित चालता झाला लोकनाथ परिचारिका पश्चिम द्वारात त्यासी घेऊन जाताती अश्वशाळे माझे नेऊन बैसविला राजनंदन परिचारिका म्हणती येथे धाडून देऊ चंपावती ते तुम्ही बैसला तैसेची बैसावे भेटीसी येतील येथे सर्व ऐसा परिचारिका दावुनी भाव सदना माझी संचरल्या सकळांशी सांगितला वृत्तांत की राव बैसविला अश्वशाळेत मग राजकांतेने त्वरित अन्न पात्र भरियेले तरुणपणा जोगे पात्र भरून
परिचारिके करी शीघ्र ओपून धाडती झाली नितंबीन अश्वशाळेत तत्वता. चौथी परिचारिका घेऊन अन्न अश्वशाळे आली लगबग करून. म्हणे महाराजा भोजन अन्न पाठविले तुम्हासी ते पात्र पुढे ठेवून. मग परिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झालिया भेटी कारण चंपावती येईल की. राव विचार करी मानसी आहा सादर आहे संपत्तीसी व्याही विहिणी खायासी संपत्तीसी मिळताती. तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास. शत्रू मित्र सुख दुःखास समाना परी लेखावे. तरी मान अपमान उभे राहटी हे प्रपंचाची मिरवे कोटी. तरी ऐशियाची आधी कष्टी आपण कशासी व्हावे हो. मान अपमान दोन्ही समान पाळिताती योगी जन. ऐसे परी लक्ष्मी मन भोजनाचे बैसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवितसे. तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मग कैसे पहावे सुख संपन्न. ऐसा विचार करूनी भोजनाते बैसला. येरीकडे अंतपुरात स्त्रिया घेऊनी गवाक्ष द्वारात निज दृष्टीने पाहती नूपनाथ नेत्री दीक्षा पाहती. मग एकेकी बोलती वचन हा हे काय निर्लज्जपणा. सोयारिया धरी अश्वशाळेत बैसोन भोजन करतो करंटा. एक म्हणती चंपावतीसी वेगे आणावी या ठायासी. ऐकोनी नणंदेने त्वरेसी धाव घेतली तिथपासी. हस्ती धरून चंपावतीसी वेळे मेळी आणले निगुतीसी. मग हस्त उचलोनी तियेसी रायाचे दावीच्या जाहल्या. तीस घेऊनी शेजारासी पाहती गवाक्ष द्वारासी. परी बोल बोलती कुअक्षरासी कुश्च वाणी करोनिया. म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैसा त्याला. तस्करा सम येऊनी बैसला अश्वशाळे माझारी. आहा जळो जळो याचे जिणे एवढे वैभव सोडून. आता हिंडतो दैन्यवाणा श्वाना समान घरोघरी. म्हणवीत होता प्रजानाथ काय मिळाले अधिक यात. भणंगा समान दिसे आम्हात जैसा तस्कर धरियेला. परी जैसे तैसे असो कैसे कासयाला सोयरे गृहास. येऊनी बैसला अश्वशाळेस भोजन करतो निर्लज्ज. ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाकाळीती. ते ऐकून चंपावती परम दुःखी झालीसे. प्रथमची चंपावती गोरटी बंधुते पाहता निजदृष्टी परम झाली होती कष्टी. दुःख तयाचे पाहुनी त्यावरी नणंदा जावा पिशुन. दुःखलेशी बोलती वचन परिशब्द नसती ते बाण. हृदया माझी खडतरती तेणे करुणी विवळ झाली. पश्चातापे परम तापली. मग श्रीमंडळ सोडून वाहिली सदना आली आपुल्या. येता झाली जीवित्वा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर. करी कवळी क्षणे उदर फोडती झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडून बाहेर येत. क्षणेच झाली प्राणरहित सदनी रक्त मिरवले. येरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नूपनाथ भेटवी माते चंपावतीस सहल जाऊ दे अम्मासी. येरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासूरवासिनी. त्यावरी अश्वशाळे लागूनी कैसी येथे येईल. तरी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस. आम्ही सांगूनी चंपावतीस गुप्त वेशे आणू की. ऐसे ऐकूनी राहे वचन म्हणे राही नादिता दिन. तरी आताची जाऊन शूट करावे तियेसी. अवश्य म्हणती शुभाननी आताची सांगू तिये लागूनी. रात्री माझी घेऊन भेटी लागी महाराजा. ऐसे बोलती त्या युवती पहात्या झाल्या चंपावती. तव खंजीर खोवनी पोटी महीवरी पडली से. ते पाहुणे शब्द कोल्हाळी धावती झाली श्रीमंडळी. गत प्राण पाहता बाळी एकची कोल्हाळ माजविला. रुधिराचे तळे साचले जठर अवघे बाहेर पडले. ते पाहुणी युवती वहिले शंखध्वनी करताती. सासू सासरे भावे दीर पती नंदा जावा साकर. म्हणती बंधू करता सातारा उदार झाली चंपावती. मग बोलू नये तेची बोलती म्हणती अधम मंदगती. कोणी कडून या क्षिती दुष्ट नष्ट भ्रष्ट आला. आपल्या सदनी अग्नी लाविला. शेवटी लावावया येथे आला तरी त्याते बाहेर घाला. मुख पाहो नका हो
एक म्हणती तया करता चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करोनी बोलवा केली तिज संगे ऐसे नाना तर्क कुतर्क करोनी मारिती अंबलला हाक एकची कोल्हाळ करती सकळीक आहा आहा म्हणूनी कोणी हंबरडा हाणी ती बळे कोणी पिटती वक्षस्थळे कोणी मही आपटती भाळे मूर्छागत पडताती कोणी आठवणी रडती गुण कोणी रडताती चांगुलपणा कोणी म्हणती दैवहीन भ्रतार असे येचा कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम निज बंधूचे क्लेश पाहून दिधला प्राण लज्जेने एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती मृगनयनी जैसा हस्ती स्त्रिया माझी मिरवीत असे एक म्हणती सदा आनंदी असून पाहतो होतो हास्यवदन सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृतनेचा एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जेवी तरणी एक म्हणे वो शुभाननी किती मृदू कोकिळा एक म्हणती सासुरवास असतानाही झाली उदास ईश्वर तुल्य मानुनी पुरुषास शुश्रूषा करी वडिलांची ऐसे म्हणून आक्रंदती अवघे एकची कोल्हाळ करती तो नाद अश्वशाळे प्रती अकस्मात आदळला अश्वशाळे गौडनाथ अश्वर लागी पुसत एवढा कोल्हाळ का सदनात झाला आहे कळेना परी तो सर्वा ठाई बोभाट झाला आहे गावात प्रविष्ट की भावा करता अति कष्ट जीवित वाते दौडिले ते अश्वरक्षकासी होता श्रवण पुस्ता सांगती वर्तमान म्हणती नाथा जीवीवर आणीने बंधू कारणे दिदला धूप म्हणे रे कवण राणी कोण बंधू कवण स्थानी येरू म्हणत्या ऐकले कानी चंपावती राणी ती तिचा बंधू झाला पिसा सोडून गेला राज्य मांदुसा म्हणून वरोनी दुःखलेशा जीवित्व त्यागिले रांडकीने येरू म्हणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोक चंद नंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माझी मिरवित असे ऐसे ऐकुनी रूपनाथ नैनी लोटले अश्रुपात चित्ती म्हणे वो बाई घात मजसाठी का केला मग चंपावतीचे आठवूनी गुण गोपीचंद मोहे करी रुदन आहा मज साठी दिदला प्राण हे अनुचित झाले हो तरी आता महिवरती माझी झाली अपकीर्ती आणिक सोयरे दुःख चित्ती मानितील बहुवस मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिदला प्राण हे दुःखा होईल कारण विसर पडणार नाही की ऐसा विचार करी चित्तात परिनयनी लोटले अश्रुपात घेरीकडे संस्कारासी प्रेत चित्तामही चालिले गोपीचंद ही प्रेत पाहून करीत चालला सवे रुदन परी चित्त वेदिले कल्पने करून अपकीर्ती अवघी जाहली तरी आता असो कैसे उठवावे स्वभगिनीशी आणि चमत्कार सोयऱ्यांशी दाखवावा प्रतापे आम्ही जोग घेतला म्हणून ऋणा समान मानिले यांनी तरी नाथपंथाची प्रताप करडी निर्दृष्टी दावावी जैसा पार्वतीचा कोसावी परी दक्षे हेता तो जावाई जीवित्व हारुनी प्रतापमही गाजविला तयाने की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळण परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै की वामन रूप असतान बळीने मानिले तृणा समान परी आपुला प्रताप दाखवून पाताल भुवनी मिरवला की अगस्तीचा देह लहान अर्णवे मानिला तृण परी केशव म्हणता नारायण आचमना ते उरला नसे की हृदय तरुकोटी लहान एकादशी गोरटी परी मृगमान्यान सान दृष्टी पाहता मृत्यू वरियेला तो दशग्रीव राक्षस पाळ तृणतुल्य मानिला अनिळ बाळ तरी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळीली कन्या आम्हा येथ झाले मान सन्मानारहित तरी आता यात नाथपंथाने दृष्टी दाखवावा मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय प्रेता निकट उभा राहुनी बोलत असे म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका दहन श्री गुरु जालिंदर येथ आणून
चंपावती उठवीन ती. आहा मी येथे समयी असता वाया जात असे भगिनी आता. मग व्यर्थ आचरुनी नाथपंथा सार्थक नाही मिरवले. की पहा मातुळ कुळ अस्तिके रक्षिले तपोबळे. देवी येथे युवती निर्मळ चंपावती उठवीन मी. की अहिरणी गुंतता हिरा हिरकणी काढी तया सत्वरा. देवी तेथे भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी. की मोहरा सवे सूत सगुण कदापि नभे भस्म. देवी येथे सुम धुम चंपावती उठवीन मी. ऐसे बोले सकळ कारणे परी अविश्वासी सकळ जन. म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना. की वाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही ऐकला. हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे. गोपीचंद म्हणे बोलता सत्य परी मम गुरुचे प्रताप कृत्य. वर्णन करता सरस्वतीचे वाचा पूर्ण मिरवित असे. जेणे कानिफाचे अर्था लागुनी सकळ देव आणिले अवनी. आणिले परी पूर्णपणे वृक्षा लागी गोविले. सध्या पहारे मम प्रताप करणे 11 वर्षे गर्ती अवनी. अश्वविष्टेत राहिला मुनी प्रताप वर्णू केवता. तरी धैर्य धरुनी 4 दिन करा प्रेताचे संगोपन. श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीसी. परी न ऐकती अविश्वासी. शुभार चिल्या वसान महिसी. प्रेत ठेवून ते चितेसी अग्नी लावू म्हणताती. ते पाहुनी गोपीचंद मग आपण चितेत बैसुनी शुद्ध. म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी. मी भस्म झालिया पोटी मग क्रोधना आवरे जालिंदर जेठी. नगर पालते घालुनी शेवटी तुम्हा भस्म करील की. ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलक चंद पूर्ण. म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपणे मिरवित असे. तरी आम्हा सांगतोसी ऐसे करुणी दावी चमत्कारास. येरी म्हणे उत्तरा सरसे बोलेन तैसे घडेल. येरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर. पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे. येरी म्हणे फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावे. मी हस्त धावूनी गुरुते भाव उपजवीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगोनी वाम कर पियेचा ते काढून. गोपीचंद चितासनीहुनी उठवूनिया बोलविला. नाथ गोपीचंद घेऊन कर पुढे चालला मार्गावर. 1 कोस येता नृपवर काय केले इकडे. चित्ते माझी घालून प्रेत डावलून केले सकळ आप्त. येरीकडे नृपनाथ हेळा पट्टणी चालला. मार्गी येता 5 कोस परी हे कळले जालिंदराचा. मनात म्हणे नवे सुरस गोपीचंद आल्याने. पिशून करीतील विचक्षणा नाना परींची होईल वल्गना. आणि बाळ पावेल शोकस्थाना आप्त जना पुढती. ऐसा विचार करुली चित्ती आपण चालेला कृपामूर्ती. प्रयाग अस्त्र मंत्र विभूती चर्चुनिया निजबाळी. तरी ते प्रयाण अस्त्र मंत्र एकची नैश धरा पुत्र. जाणत होता अस्त्र पवित्र येरा माहीत नव्हतेची. ते अस्त्र जालिंदरापासी होते अति उजळपणासी. प्रयाण भस्म लाविता बाळासी. वात गती चालला मग लोटता 1 निमिष. धावून आला सत्कोश अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखले. म्हणे वत्सा पुढे पुन्हा परतोन. किमर्थ केले आगमन चरणावरी भार ठेवून. वृत्तांत सर्व निवेदिला मग ऐकोनी वृत्तांता. म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा. नको करू काही चिंता पुन्हा फिर मागुता. अवश्य म्हणे दोघे जण मागे करीते झाले गमना. पौळ पट्टणा माझी येऊन राजांगणी संचरले. चौथे आपता सहित मेळा घालुनी बसले होते पाळा. दिवळ चित्ती नाथा बरळा रुदन शब्दे बोलती. तो अकस्मात देखले द्वयनाथ महातपी दर्शनयुक्त. देखताची तिलकचंद यथार्थ धाव घे पुढे घेतसे. परमभक्ती करुनिया नमन स्वरे अरुणी कनकासन. त्यावरी बैसवरी अग्नी नंदना पुढे उभा राहिला.
परीतो नमनादी आदर जैसा शठाचा शृंगार की ढिसाळपणी ओस नगर देवी विनय भावतो की अजा कंठीचे लंबस्तन की गारोडियाचे शुरत्व पूर्ण की वैश्येचे मुखमंडन देवी आदर नृपाचा की घटा माझी जैसा अर्क की हिवराची सावली शीत देख की पिशाच बोलणे न सत्य वाक देवी दावी विनय भावाते की वृंदावनाचे गोमटे फळ की अर्कवृक्षी लोंबले केळ की मैदानचे गळा माळ देवी विनय भावाते की बकाचे दिसे शुद्ध ध्यान परी अंतरी धोकीत वेचीन मीन की तस्कराचे मौन साधन देवी विनय भावाते की अर्थसाधक वक्ता पूर्ण परी घाते वेगे घेणार प्राण त्याचे रसाळ भाषण दावी विनय भावाते की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन तेथे कैसे पहावे तान मान देवीच्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उदगीचे दोनात जळ की कनकतुल्य पिवळी पितळ की विनयाची गोडी बहुरसाळ देवी विनय भावाते की घर लिंगेचे सवाष्णपणा की भोंद्याचे देवतार्चना की म्हसाचे गण्या नाम देवी विनय भावाते त्यांना तो नुक्ती तिलक संगोभा भक्ती परी भावनाशक नाथाप्रती कळून आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञान कळा सगुण युती ऐसी जाया गृहाप्रती साजेल माते दिसेना जैसी शिव साळुंका सुरगणी परी तो थापावी खडकी नेऊनी देवी सत्य या सदनी चंपावती साजेना गर्दवा काय चंदन लेप मर्कटा व्यर्थ गिरवाण भाष उमोप वायसा जाण कनक पिंजर रूप कदा काळी घडेना चन्नाय चंपावती तुझे गृही असे युवती जैसा मैद गृहा वसती हीनहीन मिली तुसे तरी आता असो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुनी गोपीचंद वक्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढूनी दृष्टी देता झाला कर संपुटी शव जाणूनी पोटी उच्चारण करी रायाते मग कवळुनी भस्मची मोठी मंत्रप्रयोग बोले होती सकळ संजीवनीशी राहटी प्रोक्षीचे ते भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हा कमारीत ते कारण हा केसरची त्वरे उठवण चरणी माता ठेवीत असे आहा जाज्वल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रे कच मुखातुनी दोन वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकळा लागी भाव ठसला आहा जालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणमुनी मग लाग वेगे सकळ उठुनी श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुकी दावी गोपीचंद्राव धनसंपत्तीचे काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसे की करी आव्हानीला अति निर्मळ परी सवेची गंधमौरी लोळे उकळ्यात उतावेळ विष्टा भक्षण आवडतसे त्यांना सर्व लोक बोलती पश्चातापे दौंदिक परी न सुटे भोगिता नरक प्रारब्ध योग तयाचा ऐसो ऐसी प्रारब्ध करणी श्री जालिंदर जाय उठवणी मग उत्ता झाला कनकासनी हेला पटणी जावया मग तो तिलकचंद नृपती अभिमान दवडुनी झाला गलती सलीलपणे पदावरती मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पतित राजवैभवय झालो उत्तम लघुमानिला गोपीचंदनाथ तरी क्षमेते वरियता तुम्ही दयाळू कनवाळू संत मायेहुनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी साठवा ऐसे बोलूनी नम्रोत्तर चरणी मवळी वारंवार ठेवली म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे ऐकुनी त्याचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीशी सांगे सत्यन
तिथे सांगोनी पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती भ्रता सहित बैसविली स्वपंक्तीत आपला अनुग्रह देऊनी तिथे नाथपंथी मिरविली आपुले मुखीचा उच्छिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊनी केले अमर्पणास मैनावती परी सिंचिली ऐसे रीती सारुनी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलकचंदा भाषण करता झाला मुनिराजा म्हणे ऐकबा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपासी तरी सांभाळी याचे राज्यपदासी बाळ अज्ञान असे याचे तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रू न येती तेणे करून मीही तेथे सन्मास राहून सर्व अर्थ पूर्वीन की परी राया षण्मासा पाठी मीही जाईन तीर्थलोटी परी मुक्तचंद पडता संकटी धाव घाली तू येथे ऐसे बोलता अग्निसुत अवश्य बोले तो नूपनाथा यावरी राहुनी एक रात्र निश्चय झाले उभयता करुणी जालिंदरा नमन गोपीचंद करता झाला गमन जालिंदर ही मार्ग धरून हेला पट्टणी चालला तिलकचंद नूपनाथ बोलवोनी आला स्वगृहात येडीकडे मैनावती सूत मुक्काम साधितसे ऐसिया राहणी मार्ग क्रमोनी राव गेला बद्रिकाश्रमी बद्री केदार भावे नमुनी तपा लागी बैसला लोह कंटकी पादांगुष्ठ ठेवूनी तप करी वरिष्ठ येडीकडे जालिंदर वाटे येऊन या पोहोचला तेथे राहुनी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशोनी अर्थार्थी कानिपासह शिष्य कटका प्रती घेऊन या चालला नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेली लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला मग ते तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पातारोनी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवोनी समस्त देवता सनाथपणी मिरवला सकल विद्येचा समारंभभार अभ्यास विलातो नृपवर पुन्हा देवता आणोनी सत्वर वरा लागी ओपिले असो येथून गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष श्री राज्या कारणे जाई गुरु आणावया तरी आता अत्यद्भुत श्रोत्या सांगेल धुंडी सुख मालू ऐसे नाम जाते नर हरिवंशी निर्वेल स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गुरु श्राव किम्यागार सदा परिशोध भावी चतुर अष्टादशाध्याय गोडहा 214 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्तिसार अष्टदशाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडवंगका निपमच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अल्लाह निरंजन अल्लाह निरंजन अल्लाह निरंजन।